उन्हामुळे तुमचंही डोकं दुखतंय का? तर त्वचा काळी पडते का? घरात खूप गरम होतंय का? तर चला, उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ह्या 10 टिप्स तुम्ही जाणूनच घेतल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या 10 टिप्स उपयुक्त पडतील. तर चला, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी उन्हाळ्यासाठी 10 उपयुक्त टिप्स सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला डेली बेसिसमध्ये रोजच्या वापरामध्ये त्या टिप्स उपयुक्त येतील. तर चला, व्हिडिओला सुरुवात करते. टिप्स नंबर 1, सकाळीच लवकर कामे आटपा. तर सकाळीच लवकर उठून सकाळचे आपले जे डेली बेसिसचे जे कामं आहेत, म्हणजे भाजी आणणं, मार्केटला जाणं, वॉक करणं, हे जे काम आहे आपण 10 वाजेच्या आत जर आवरले तर आपल्याला उन्हाचा उकडा अजिबात जाणवणार. टिप्स नंबर 2, पाणी पिण्याची सवय लावा. आता उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये खूप डिहायड्रेशन होत असतं, त्यामुळे आपल्याला पाणी पिणं फार गरजेचं असतं. जसं हिवाळा झालं, म्हणजे पावसाळा झाला, त्याच्यामध्ये आपल्या शरीरात ऑलरेडी म्हणजे वातावरणामध्ये ह्युमिडिटी असते, त्यामुळे आपल्याला इतकी तहान लागत नाही, त्यामुळे आपल्या शरीरातलं हायड्रेशन कमी होत नाही. पण तसंच उन्हाळ्यात जर आपण पाणी कमी पिलं तर आपल्या शरीरातलं हायड्रेशन आहे ते डिहायड्रेशन होतं. तर उन्हाळ्यामध्ये आपल्या म्हणजे वातावरणामध्ये खूप उष्णता असल्यामुळे शरीरातलं पाण्याची कमतरता कमी होत असते, तर पाणी पिण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. तर पाणी पिताना तुम्ही एक एक तासाला एक ग्लास पाणी पिऊ शकता. मग त्यामध्ये तुम्ही कोकोनट वॉटर झालं, लिंबू सरबत झालं, ताक झालं, असे पदार्थ काही असे जे काही वॉटर आहेत ते इन्क्लूड करून पण तुम्ही पाणी कन्झ्युम करू शकता. म्हणजे वॉटर लेवल आपली जी इनटेक आहे तो प्रॉपर करू शकता. तर चला, ही टिप्स नक्की उपयोगात आहे. आपल्या स्किनसाठी पण चांगली आहे आणि आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे. तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही जी टिप्स आहे ते नक्की फॉलो करा. नंबर 3, कॉटनचे कपडे घाला. आता उन्हाळ्यामध्ये डार्क शेड जे असतात, आपले जे डार्क कलर असतात ते पॉपअप कलर जे आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे. छान सुती कपडे घालायचे, कॉटनचे कपडे घालायचे, जेणेकरून आपल्याला घाम जरी आला तर घाम कॉटनच्या कपड्याने लवकर ॲब्झॉर्ब होतो आणि आपल्याला हलके फुलके ड्रेस घातला तर आपल्याला छान ब्रिथिंग म्हणजे श्वास घेण्यात पण हे होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्याला सफोकेशन होत नाही उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे सुती आणि सैल कपडे वाला, डार्क कलर टाळा. मस्त लाईट कलरचे जे शेड आहेत ते यूज करायचे आणि जास्त करून तुम्ही व्हाईट शेड यूज केले तर कॉटन बेसमध्ये तर आपल्यासाठी ते चांगलेच असणार आहे आणि आपण ब्रिदिंग पण आपल्याला चांगली मिळेल. टिप्स नंबर 4, दुपारी उन्हात डायरेक्ट जाऊ नका. जर तुम्हाला इनकेस कधी उन्हात जायची वेळ आली तर तुम्ही स्वतःला छान कवर करा, स्कार्फ यूज करा, सनकोट यूज करा, छत्री यूज करा, छान पॅक होऊन जा आणि सोबत जाताना पाण्याची बॉटल नक्की घेऊन जा. कारण की उन्हाचा जो उकाडा असतो तो डायरेक्ट आपल्यावरती येणार नाही. थोडंसं आपण स्वतःला कवर केलं तर उन्हापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. तर ह्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. टिप्स नंबर 5, मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स आहे, त्वचेसाठी सनस्क्रीन वापरा. तुम्ही जर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जर सनस्क्रीन वापरत नसेल तर उन्हाळ्यात 100% सनस्क्रीन वापरा. कारण की उन्हाच्या UV रेजमुळे, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे आपली जी स्किन आहे ती डॅमेज होते, आपल्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वाढत असतं. त्याच्यामुळे सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही आहे. सनस्क्रीन जरूर लावा. तुम्ही घरात असतानाही सनस्क्रीन लावा, कारण की आपल्या खिडकीतून, दरवाजातून पण आपल्या चेहऱ्यावरती, घरामध्ये सूर्यप्रकाश येत असतो आणि सूर्यकिरणाचे उन्हाळ्यामध्ये जे UV रेज असतात ते खूप हार्मफुल असतात. आपल्याला पिगमेंटेशन 100% वाढू शकतं, टॅन वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावा, अजिबात स्किप करू नका. नंबर 6, दुपारी घर थंड ठेवण्यासाठी घरामध्ये छान खिडक्यांना पडद्यांनी कव्हर करा. फ्लोअरवरती छान पाणी शिपडा. तुम्ही असं जर घरामध्ये छान पाणी शिपडलं फरशीवरती तर घर थंड राहण्यास नक्कीच. नंबर 7, हलकं आणि पचायला सोपं जेवण करा. मग त्यामध्ये तुम्हाला जड पदार्थ टाळायचे, तिखट पदार्थ टाळायचे, हेवी पदार्थ अजिबात खायचे नाही. कुठलं स्पायसी मसाले उन्हाळ्यामध्ये खाऊ नका. स्पायसी मसाले जर खाल्ले तर आपल्याला आतून पण उष्णता तयार होते, ॲसिडिटी होते. त्यामध्ये तुम्ही हलकं जेवण घ्या. जेवणामध्ये तुम्ही सलाड, दही, ताक हे इन्क्लूड करा. छान तुम्ही डाळ म्हणजे हलकं जेवण करा, म्हणजे भाताचे वगैरे पदार्थ खाऊ शकता. डाळ भात असं जे हलकं हलकं असतं ते खाऊ शकता. कोशिंबीर खा. जास्तीत जास्त वॉटर इंटेक ज्या पण पदार्थांपासून होईल असे पदार्थ खा, जेणे हलकं पचायला पण हलकं राहील आणि आपल्याला कुठल्या प्रकारची ॲसिडिटी, कुठल्या प्रकारचा त्रास. नंबर 8, आईस क्यूब चेहऱ्यावरती रब करा. तर तुम्हाला जर खूप घाम येत असेल, खूप तुमच्या चेहऱ्याची जर आग होत असेल उन्हाळ्यामध्ये, तर चेहऱ्यावरती छान आपला फ्रीजमधून आईस क्यूब घ्यायचा, तो फडक्यामध्ये छान गुंडाळायचा, किंवा तुम्ही डायरेक्ट पण रब करू शकता. पण तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल ना तर तुम्ही डायरेक्ट रब करायचं नाही. तर आपल्या एका रुमालामध्ये छान आईस क्यूब गुंडाळायचा आणि आपल्या चेहऱ्यावरती छान मसाज करायचा, असा छान डॅप करायचं. असं केल्याने चेहऱ्यावरती इन्स्टंट कूलिंग पण मिळेल आणि तुम्हाला फ्रेश पण जाईल आणि तुमची स्किन पण छान राहील, ग्लोईंग. टिप्स नंबर 9,
फ्रीजमधून डायरेक्ट थंड पाणी काढून पिऊ नका. फ्रीजमधलं थंड पाणी डायरेक्ट जर तुम्ही पिलं तर तुमच्या घशाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तुम्हाला सायनसचा प्रॉब्लेम येऊ शकतं. तर फ्रीजमधून जे पाणी काढणं तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला कूल करा आणि मगच प्या. डायरेक्टली जास्त फ्रीजमधलं पाणी पिऊ नका. तुम्ही जास्त तुम्हाला जर गार पाणी प्यायचं असेल किंवा थंड पाणी प्यायचं असेल, तुम्ही आपला जो मटका असतो तो मटका यूज करून त्याच्यातलं पाणी प्या. तर ते पाणी आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. तर अशा ज्या काही टिप्स आहेत, टिप्स नंबर 10 शेवटची टिप्स आहे. तर रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय छान थंड पाण्याने धुवा. असं केल्याने आपले पायातली उष्णता आहे तीही कमी होऊन जाईल आणि आपली बॉडी पण कूलिंग होईल आणि आपल्याला छान निवांत झोप येईल. तर चला, असं ह्या उन्हाळ्यासाठी आपल्याला ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या, ह्या टिप्स तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की फॉलो करा. डेली बेसिसमध्ये लागणाऱ्या टिप आहे, एकदम इझी आहे आणि आपण रोजच्या वापरामध्ये आपल्याला रोज लागणाऱ्याच गोष्टी आहेत. अशा टिप्स तुम्हाला मी सांगितल्या आहे. तर अशी या उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या आणि उन्हापासून तुमचं संरक्षण करा. उन्हाळ्यापासून तुम्ही छान हॅप्पी आणि हेल्दी राहू शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती टिप आवडली हे मला कमेंट करून सांगा. आणि येणारे आपले असेच नवनवीन जे छोटे मोठे मिनी ब्लॉग आहेत, लॉंग व्हिडिओज आहेत, काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत, किचन टिप्स आहेत, मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आणि आपलं ब्लॉगिंग चॅनल, ह्या चॅनलवरती पण मी माझी डेली लाईफस्टाईल ब्लॉग शेअरच करत असते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर चला, भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.